डेंटॉटचा डबा किती घेतला आज या ठिकाणी कसबा जे वर आपण जर फवारणी करतो त्यामुळे ते वरची जाळी तेवढी कव्हर होते काय आणि खालची जी उन्हाच्या रकाची खाली आळी असते ती खाली काय आपल्याला तिच्या पंपाच्या संपर्कात येत नाही आणि जे तुम्ही कितलं पण कीटकनाशक जर वापरता ती पंपाच्या संपर्कात जेवढं येते तेवढीच आळी मरणार आणि ती खालची काय मरणार नाही आणि त्यामुळं खाली उंच सोयाबीन असल्यामुळं फवारा काय खाली जाणार नाही त्यासाठी हे मी डेंटॅटसो वापरून 50 किलो भुसा 5 किलो गुळ खराब गुळ आणि हे डेंटॅटसो 150 ग्रॅम हे सगळं 150 ग्रॅम हे 1.5 एकरासाठी पूर्णपणे मिश्रण करून त्या भुशाला गहू भुशाला चोळून पूर्णपणे शेतामध्ये इसकोटून घेतलं त्यामुळं कसं झालं जमिनीवर जी आळी आहे ती पूर्णपणे आळी मेलेली आहे त्यामुळे थोडक्यात पाहिजे असलं तर मी दाखवतो जर यांचं म्हणणं आहे की पूर्ण औषध व्यवस्थित लावलं पण पूर्ण जर आळीची अवस्था किंवा अंडी बघितलं तर बऱ्यापैकी जिथं कॉन्टॅक्ट मध्ये हे अशी आळी आहे ही पूर्णपणे मेलेली आहे हे आळ्या अशा पूर्ण हे झालेल्या आहेत हे पूर्णपणे आळी अशी पूर्णपणे मेलेली आहे ती खाऊन खाऊन भरपूर खात्याने मरते तेव्हा ही आळी पूर्णपणे अशी आळी मेलेली आहे सगळ्या आळ्याच आहेत पूर्ण आळ्यांचा आळी भरपूर असल्यामुळे नाही आज रोपावर एक पण आळी दिसत नाही आज रोपावर एकही आळी नाही पूर्णपणे उन्हाच्या रकात खाली आळी उतरल्यावर पूर्णपणे खाऊन पूर्णपणे जवळजवळ मला वाटते 90% आळी मेलेली आहे 10% आळी वर आहे ती खाली उन्हाच्या रकात खाली गेली ती बी खाऊन मरण हा प्रयोग तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे कोणी सांगितला का तुम्ही कसा आत्मसात केला ह्या प्रयोग मी काय केलं पूर्णपणे आता हुंगणीसाठी आम्ही औषध घेतलं तुमच्याकडनं हुंगणीसाठी आम्ही औषध आणलं मग गहू भुसा मसराच निघालता ते थोडा गावला त्यामुळे जरा थोडं टाकून बघितलं ट्रायल ते सक्सेस झाल्यामुळं मी पूर्णपणे हे रानभर सगळं इसकुटून पूर्णपणे आणि हे आमचं औषधवाचे दुकानदार आहेत त्यांच्याकडनं मी प्रत्येक टायमाला सल्ला घेऊनच निर्णय घेतोय मग हे आम्ही दोघं बसून जरा चर्चा केली तर मी सांगितलं त्यासनी असं की डेंटॉटसो तुम्ही मला आळवणीसाठी ऊस दिलं ऊसाच्या आळवणीसाठी जे औषध दिलं भूमीचं ते मी भुस्सा ते मी भुस्सा एक थोडा घालून मी असं ट्रायल केलोय मग मी असं विचारलो काय करू मी टाकून बघूया काय तिने म्हणलं काय काय होईल ते होईल टाकून बघा मग आम्ही दोघांच्या सल्ल्यानं आमच्या बसून ऊस ह्या दोघांच्या सल्ल्यामुळं आम्ही विचारून सगळं पूर्णपणे केलं आणि ही शेती माझी स्वतःची नसून मी ह्या शेतीत 20 वर्षाचा वाटेकरी आहे ही शेती पूर्णपणे विवेकानंद शिवगोंडा पाटील यांची शेती आहे मी कसबा सांगूमध्ये त्यांची शेती आहे तिने राहायला कोल्हापूरमध्ये आहेत त्यांची शेती सगळी शेती 9 एकर माझ्याकडेच असल्यामुळं ते मी स्वतः प्रयोग करून हे तुमचं डेंटॅटसो वापरून हे आळी पूर्णपणे कव्हरमध्ये आणल्या आता एका एकराला जरी फवारणी करायची म्हटली साधारणतः किती खर्च येतो 1 एकराला फवारणी आता फवारणी म्हणजे 30 रुपये पंपाप्रमाणे एकरी 400 रुपये फवारणीला घेतात प्लस औषधाचा प्लस तुमचा औषधाचा खर्च मग इथं 400 रुपये एकरी न जाता एक माणूस 1 ते 1.5 तासात पूर्णपणे औषध 1.5 एकर इसकू शकतोय परत एकदा सांगा की 100-150 ग्रॅम डेंटॉटचं तुम्ही कसं मिक्स केलं म्हणजे गुळ किती घेतला आणि भुस्याला कसं मिक्स केलं ते आता खराब गुळ एक 50 आता 25 रुपये खराब गुळ मिळतोय ते पातळ वेतळ झालेला असा ते एक 5 किलो आणला परत भुसा एक 50 किलो घेतला भुसा पूर्णपणे मला खाला हातरून घेतला गुळाचं पाणी करलं त्यात तुमचं डेंटॉटसो 150 ग्रॅम मिक्स केलं त्याचं मी पाणी पूर्णपणे द्रावण तयार केलं आणि ते भुश्यावर शिपडून असं बुरबुरीत भुसा असा भुश्याला ते औषध लागाव ह्या हिशोबाने आम्ही सगळं पूर्णपणे तयार केलं आणि एकाकडनं 1 तासात म्हणजे सगळं पूर्णपणे 1.5 एकर इसकडून पूर्ण आमचं झालं आणि त्यामुळे तुमची आळी 90% कव्हर झाली आता आमची जवळ याच्याबद्दल तुम्हाला आणि कुणाचं मार्गदर्शन लावलं याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन राहुल हिरवडे आहेत त्यांनी आम्ही प्रत्येक टायमाला आता जवळजवळ आमची 10 एकर शेती आहे ह्यांच्याकडनं पूर्णपणे आत्तापर्यंत लागवड असू दे किंवा औषध असू दे ह्यांच्याकडनं आम्ही पुरवठा ह्यांनीच आम्हाला पुरवठा करतात जरी नसलं तर बाहेरचं काय असं ना मागून अर्जंटमध्ये आम्हाला आणून देतात त्यामुळं आम्ही यांचा बी आभारी आहे काय हिने औषध आम्हाला वेळेवर दिल्यामुळं आणि हिने दिलं तर होऊन आम्ही दोघांनी बसून चर्चा करूनच हे केलं सर तर या ठिकाणी आपल्या गावामधील एक प्रयोगशील शेतकरी रियाज नदापेक यांनी आगळा वेगळा एक प्रयोग केलेला आहे त्याच्याबद्दल बऱ्याच म्हणजे चांगला रिझल्ट दिसेल त्यांनी डेंटॉटचं हे औषध आपल्या सुमिटोमो कंपनीचं एक वेगळ्या पद्धतीनं वापरलेलं आहे भाताच्या कोंड्यावर वगैरे मिक्स करून आणि त्यांना चांगला रिझल्ट आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये शेतकऱ्याला फवारणीची कॉस्ट कमी येत्या प्लस रिझल्ट पण चांगला येतो असं त्यांचंच म्हणणं आहे आणि प्लस आळीचं नियंत्रण हे उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकतं
तर याच्यामध्ये भुस्सा खात असताना भुस्सा खात असताना जी आळी जी घेतलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की जे पूर्णपणे जिथं भुस्सा वगैरे पडला किंवा याला औषध मारायची जी मर्यादा आहे त्या मर्यादेपेक्षा ही पद्धत अतिशय सोपी आणि आता चांगली आळी असून कमीत कमी 15 ते 20 मिनिटात मरणार. आता ही आळी जे औषध आपण डेंटॉक्स दिले त्याचं खाद्य जर याला खाल्ली तर ती आळी पूर्णपणे खाऊन मरणार अशा पद्धतीने 15 ते 20 मिनिटात मरणार. केला सर. तर मी सुमिटोमो कंपनीचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही एक आगळा वेगळा प्रयोग आपल्या डेंटॉक्सचा राबवला याबद्दल तुमचं सुद्धा मी एक कंपनीच्या वतीने आभार मानतो. तसेच हिरवाडे कृषी सेवा कसबा संघ राहुल हिरवाडे यांनी सुद्धा वेळात वेळ करून तुम्हाला मार्गदर्शन त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा प्रसार करावा किंवा जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीचा अवलंब केला तर शेतकऱ्याला एक कमी खर्चामध्ये अळीचे एक उत्कृष्ट नियंत्रण मिळेल. याचा एक यशस्वीरित्या प्रयोग तुम्ही आपल्या सांगावमधील शेतकऱ्यांनी राबवल्याबद्दल मी परत एकदा तुमचं अभिनंदन करतो. आणि सोयाबीन पिकामध्ये ज्या अळीचे नियंत्रण एक वेगळा प्रयोग केला याबद्दल परत एकदा तुमचा आभार म्हणून